जे प्रमुख अतिथी आहेत म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी मंचावर येण्याची विनंती करते। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। बॅनर्जी की आपण मुख्यमंत्र्यांचा सत्कार करूया। धन्यवाद। मी सर्व मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती करणार आहे। विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन आपण त्यांचं स्वागत करतोय। थँक्यू मंडळी। आणि मी मगाशीच म्हटलं होतं की आजचा कार्यक्रम फार खास आहे, फार विशेष आहे आणि त्याचं कारण हेच आहे की आज खरं तर संतांची मांदियाळी इथे आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे ज्या संत महात्म्यांच्या कृपेमुळे कीर्तन परंपरेचं सत्व आणि तत्व महाराष्ट्रात रुजलं, ज्यांच्या अभंग वाणीतून जगण्याचं निरूपण सोपं झालं, त्या सर्व संतांना सादर प्रणाम। आणि तीच सेवा सेवेरूपी जिवंत ठेवणाऱ्या त्यांच्या वंशातील या सेवेकऱ्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत, कारण ते आपलं कर्तव्य आहे। आज इथे अनेक महत्वाच्या संतांचे वंशज उपस्थित आहेत। मला असं वाटतं हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे, कारण इतके मोठे आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला आज या सगळ्यांच्या निमित्ताने लाभणार आहेत। मी एक एक करून नाव घेणार आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण प्लीज मंचावर यायचंय आणि आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। सगळ्यात आधी हरिभक्तीपरायण माधव महाराज नामदास पंढरपूर, संत नामदेव महाराजांचे 16वे वंशज आहेत। ते पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या निवासस्थानी वास्तव्य करतात। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संत विचारांचा प्रचार आणि प्रसार ते करतात। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात। अच्छा, वा वा वा, आपण त्यांचा सत्कार केलाच आहे, पण किती प्रेमळ भेट त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांसाठी आणलेली आहे। मला असं वाटतं हे प्रेम, हा जिव्हाळा आणि हा आदर खरंच शिकण्यासारखा आहे वारकरी संप्रदायात। वा वा वा, त्यांना प्रेममूर्ती संत म्हणतात, ते अगदी आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक मिळालेलं आहे। खूप खूप धन्यवाद। त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते हरिभक्तीपरायण रविकांत महाराज वसेकर अरण। रविकांत महाराज हे सावता महाराजांचे 17वे वंशज आहेत। अरण येथील सावता महाराजांच्या समाधीची पूजा, नैवेद्य इत्यादी सेवा ते पार पाडतात। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते संत विचारांचा प्रसार करत असतात। सावता महाराजांचं चरित्र आणि अभंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील देखील आहेत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात मंडळी। यानंतर मी मंचावर आमंत्रित करत आहे हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज देहूकर देहू यांचं। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज आहेत। ते गेली 10 पिढ्या संत तुकाराम महाराजांचा वारसा वसा निष्ठापूर्वक चालवला आहे त्यांनी।
पंढरपूर येथील प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिराचे ते अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत। शिवाय महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद राज्य संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते काम बघतात। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मंडळी। यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज जगनाडे सदुंबरे पुणे। सदुंबरे येथील संताजी महाराज जगनाडे यांचे 14वे वंशज ते आहेत। संताजी महाराजांच्या नावे सुरू असलेल्या राज्यव्यापी संघटनेचं तर कामही बघतात। यांचे वडील गोपाल बुवा यांनी राष्ट्रसेवा दलामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले होतं आणि गोवा मुक्ती संग्रामात देखील सहभाग घेतला होता। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। खूप थोर अशी ही माणसं आज आपल्याला या एका ऑडिटोरियममध्ये एका छताखाली लाभलेली आहेत। खरंच खूप विशेष गोष्ट आहे। यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते हरिभक्तीपरायण प्रमोद पाठक शिऊर यांना। संत बहिणाबाईंचे 13वे वंशज आहेत। शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या समाधीची नित्य पूजा यांच्याकडून होते। स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून निवृत्त झाल्यानंतर संत साहित्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला। संत बहिणाबाईंचे छोटे चरित्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच इतर संत साहित्य विषयक विषयांवर ते लेखन देखील करत असतात। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील। यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते श्री शंकर प्रमोद महामुनी पंढरपूर यांना। संत नरहरी महाराज सोनार यांचे 21वे वंशज सध्या सीए करत असून आर्टिकलशिप चालू आहे। पंढरपूर येथील नरहरी महाराजांच्या राहत्या घरीच त्यांचं वास्तव्य असतं। या ठिकाणी नरहरी महाराजांचा मुखवटा व पादुका आहेत। माघ महिन्यात 7 दिवस पुण्यतिथी उत्सव साजरा करतात। मागच्या वर्षी पितृक्षेत्र हरपल्यामुळे तरुण वयात जबाबदारी घेऊन सर्व सेवा ते अविरत पार पाडत आहेत। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्याच गेल्या पाहिजेत। यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांना। योगीराज महाराज हे संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज आहेत। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार ते करत असतात। त्यांनी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे ऑनलाईन वारकरी अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। धन्यवाद। या सगळ्या मान्यवर मंडळींना मंचावर थांबण्याची विनंती आहे। आपण आता एक ग्रुप फोटो करणार आहोत। सर्व मीडियातील प्रतिनिधींना मी विनंती करते की आपण ग्रुप फोटो करणार आहोत, तर ही संधी आपण आवर्जून सोडू नये। सगळ्यांनी थोडं पुढे येऊया। येस। जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही या सगळ्यांसाठी। हा खूप विशेष क्षण आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला। फोटो मिळालेला आहे सगळ्यांना? मला एक थम्सअप द्या सगळ्यांनी जे फोटोज काढतायत। ग्रुप फोटो मिळालेला आहे? ओके ओके। या सगळ्या खास मंडळींना मी पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करते। एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या संतांच्या वंशजांसाठी आपण वाजवूया आणि इतर मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती आहे। धन्यवाद। मंडळी, अशा संकल्पनेची फक्त कल्पना करून उपयोग नाही, नाही का? ती वास्तवात उतरवणं देखील तितकंच गरजेचं असतं। कीर्तन सेवेच्या सोहळ्याचे सेवेकरी होऊन ज्यांनी ही पताका खांद्यावर घेतली असे सर्किट हाऊसचे सर्वे सर्वा प्रतीक कोल्हे आणि उदय पानसरे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं। आणि पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेडचे सीईओ आणि डिरेक्टर श्री अमित मोडक यांनाही विनंती आहे की त्यांनी देखील मंचावर यावं। जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी वाजवूया।
ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो की जो सेवेकरी पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार होणार आहे, त्या सेवेकऱ्याची कीर्तनवारी अशीच अखंड चालू राहावी म्हणून ते ठरणार आहेत महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि त्यांच्या गळा शोभणार आहे पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून चांदीची सुबक सुंदर वारकरी वीणा आणि त्याचं अनावरण करण्याची मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना. आपल्याला आज सदानंद मोरे सर सुद्धा इथे लाभलेले आहेत आणि त्यांचं इथे असणं फार महत्वाचं आणि विशेष आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की या वेगळ्या संकल्पनेविषयी आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम याची देही याची डोळा आपण सगळे पाहणार आहोत, अनुभवणार आहोत, याआधी कधीच घडलेलं नाहीये. याबद्दल तुमचं मनोगत ऐकायला आवडेल. आपण सरांना प्लीज माईक देऊया. पोडियमवर. ओके. सर्वप्रथम मी या कार्यक्रमासाठी सोनी मराठीचे मनापासून अभिनंदन करतो. कीर्तन ही जी गोष्ट आहे ना, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक अंगभूत गोष्ट आहे. दोन प्रकार असतात, काही गोष्टी अंगभूत असतात आणि काही गोष्टी आगंतुक असतात. आगंतुक गोष्टी येतात आणि जातात. 10 वर्षापूर्वी अत्यंत गाजलेलं गाणं आज कदाचित लोकांच्या लक्षातही नसतं, आगंतुक गोष्ट आहे. पण कीर्तन ही जी गोष्ट आहे, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या अगोदरपासून महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. आणि 800 वर्षापूर्वी जे अभंग असले त्याच्यावरती लोक आजही कीर्तन करतात, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, नामदेवरायांच्या. म्हणून तो मगाशी मला वाटतं कुणीतरी म्हणाले की तो आत्माच आहे, महाराष्ट्राचा आत्मा आहे कीर्तन परंपरा. आणि त्या कीर्तनामधून माणसं शहाणी होतात. नामदेवरायांनी ते जे प्रसिद्ध वचन त्यांचं आहे ना, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे ज्ञानानं जे काही मिळतं ते कीर्तनाच्या माध्यमातून मिळतं. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, की महाराष्ट्रामधले अत्यंत शूरवीर, मुत्सद्दी आणि योद्धे महादजी शिंदे हे स्वतः भजन करायचे, कीर्तन करायचे आणि त्यांच्या घराण्यात ती परंपरा कित्येक पिढ्या चालू राहिली. तर हा या अर्थाने आत्मा आहे. म्हणून त्याची ओळख नव्याने करून द्यायची गरज आहे. कारण आता परिस्थिती बदललेली आहे, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. या नवीन पद्धतीने, नवीन वातावरणात, नवीन पिढीसाठी कीर्तनाचा परिचय करून देण्याचं काम सोनी मराठीने घेतलेले, म्हणून मला आनंद आहे. वा वा, खूप खूप धन्यवाद सर. आणि मला असं वाटतं की
आत्ताही तुम्ही बोललात तर खरं तर असं वाटत होतं की तुम्ही थांबू नये आणि तुमच्याकडनं अजून 4 शब्द ऐकायला आवर्जून आवडलं असतं. पण मला असं वाटतं तुमचे आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेत हेच खूप मोठं आहे. खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या मोरे सरांसाठी आपण वाजवूयात. आणि आता आपले प्रमुख अतिथी अर्थातच आपले माननीय मुख्यमंत्री सर, त्यांना मी विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि आज या कार्यक्रमाला येऊन इतक्या विविध पद्धतीचे कीर्तनकार महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहेत, या संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतं सर? तुमच्याकडनं ऐकायला जरूर आवडेल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, गो माता की, गंगा माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मला अतिशय आनंद आहे की सोनी मराठी वाहिनीने कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आज या संकल्पनेला मूर्त रूप देण्याकरता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सदानंदजी मोरे सर, श्री गौरव बॅनर्जी, हबप राधाताई सानप, हबप जगन्नाथ महाराज पाटील, ईश्वरजी अंधारे, ज्यांचा या ठिकाणी आपण आशीर्वाद घेतला आणि स्वागत केलं, ते आमच्या सर्व संतांचे वंशज, हबप माधव महाराज नामदास, हबप रविकांत महाराज वसेकर, हबप या ठिकाणी बापूसाहेब महाराज देहूकर, हबप जनार्दन महाराज जगनाडे, हबप गोपाळबुवा, त्याचप्रमाणे हबप प्रमोद पाठक, शंकर प्रमोद महाराज महामुनी, सर्वच उपस्थित या ठिकाणी हा सोहळा पाहण्याकरता उत्सुक असलेल्या भगिनी आणि बंधूंनो, 3-4 दिवसापूर्वी मी एका वाहिनीवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला, तुमचा लाडका मंत्री कोण? त्यावेळी मी त्यांना सांगितलं, मी लवकरच एक स्पर्धा सुरू करतोय आणि त्या स्पर्धेत जो विजेता होईल तो लाडका मंत्री होईल. पण मला त्यावेळी ही कल्पना देखील नव्हती की इतका सुंदर कार्यक्रम सोनीने आयोजित केलेला आहे. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? कीर्तन ही आपली अतिशय जुनी परंपरा आहे आणि आमच्या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून, निरूपणातून, आपल्या अभंगातून, आपल्या गायनातून जे विचार समाजामध्ये पोचवले, जे समाज प्रबोधन केलं, ते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. अनेक वेळा लोकांना प्रश्न पडायचा की जग इतक्या झपाट्यानं पुढे चाललेलं आहे, आमची ही परंपरा जिवंत राहील का? पण ज्यावेळेस मी अतिशय तरुण अशा प्रकारचे कीर्तनकार पाहतो, त्यावेळी मला निश्चितपणे ही खात्री वाटते की ही परंपरा आमच्या सनातन परंपरेसारखी सनातन परंपरा आहे, जी कधीच संपू शकत नाही, जिचा कधीच नाश होऊ शकत नाही, अशा प्रकारची परंपरा आहे. खरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबा म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना ज्या प्रकारचा भक्तिभाव तयार होतो, त्यातूनच ही परंपरा खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. आणि ज्याचा उल्लेख सदानंद मोरे सरांनी या ठिकाणी केला की नामदेव महाराजांनी जे महत्व आपल्याला कीर्तनाचं सांगितलं आणि त्यातून ज्या काळामध्ये ही परंपरा सुरू झाली आहे, तशी तर खूप जुनी आहे,
पण आमच्या भागवत धर्मातली ही सगळी परंपरा, तो काळ जर आपण बघितला तर आक्रमणाचा काळ होता. मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमक आमच्या श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त करत होते, आम्हाला गुलामीत आणत होते, आमच्यावर अत्याचार करत होते. अशाही परिस्थितीमध्ये आमच्या संतांनी आपल्या वारकरी परंपरेतून, आपल्या कीर्तनातून, विचारातून प्रचंड लोकप्रबोधन केलं आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी या भक्ती परंपरेशी जोडून कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाही, तर त्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संपूर्ण परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. 18 पगड जातीचे लोक, महिला, ज्यांना दुर्दैवाने त्या काळामध्ये शूद्र समजलं गेलं, तेही या परंपरेशी जोडले गेले. आणि विठ्ठलाच्या या मांदियाळीमध्ये कोणाची जात नाही, पात नाही, धर्म नाही, भाषा नाही, काही नाही. आपण सगळे वैष्णव एक आहोत, आपण सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत, अशा प्रकारची एक भावना तयार करण्याचं काम हे आमच्या या संपूर्ण कीर्तनकारांनी केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तीच परंपरा छत्रपती शिवरायांनी वीरतेमध्ये परिवर्तित केली. आणि याच 18 पगड जातीच्या लोकांना, जे वारकरी देखील होते, जे माळकरी देखील होते, जे टाळकरी देखील होते, जे शेतकरी देखील होते, जे 12 बलुतेदार होते, जे अलुतेदार होते, अशा सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून देव, देश आणि धर्माकरता त्यांना आव्हान करून स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या स्थापनेमध्येही या संत शक्तीचा, या कीर्तन शक्तीचा, या प्रबोधनाचा एक प्रचंड मोठा वाटा हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच ही परंपरा एक प्रकारे आमचा अमूल्य अशा प्रकारचा ठेवा आहे की जो ठेवा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुढच्या पिढ्यांपर्यंत नेलाच पाहिजे. या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य काय आहे, तर या परंपरेत कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराकडे जगाचं ज्ञान आहे, वैश्विक विचार आहे. पण तो वैश्विक विचार सांगत असताना इतक्या साध्या भाषेमध्ये तो सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो देखील आणि तो पटतो देखील. आता नुकतंच ज्यावेळेस अमेरिकेच्या निवडणुका झाल्या आणि ट्रम्प साहेब निवडून आले, त्यावेळी काही संस्थांनी त्या निवडणुकीकरता सर्वेक्षण केलं आणि त्यातली जी सगळ्यात सफल संस्था होती त्या संस्थेने सर्वेक्षणाच्या वेळी अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचे काय मुद्दे आहेत, लोकांना कुठला मुद्दा हा सर्वाधिक महत्वाचा वाटतो असं ज्यावेळेस विचारलं, त्यावेळेस 36% लोकांनी, सर्वाधिक 36% लोकांनी सांगितलं मेंटल हेल्थ हा आमच्याकरता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इतर कुठलाही मुद्दा नाही तर मेंटल हेल्थ हा मुद्दा आहे. हा मेंटल हेल्थचा जो मुद्दा आहे तो अमेरिकेमध्ये या करता आहे की त्या ठिकाणी कीर्तनकारही नाहीत आणि कीर्तनाची सोय देखील नाही. आमच्या ग्रामीण भागामध्ये आपण बघतो इतक्या वाईट परिस्थितीमध्ये अनेक वेळा कधी दुष्काळ येतो, कधी अतिवृष्टी होते, आमच्या शेतकऱ्यांवर अनेक संकट येतात. पण या संकटाच्या काळातही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम होतो. आणि या सगळ्या कार्यक्रमातनं जे एक आत्मबल मिळतं, त्या आत्मबलामुळे पुन्हा एकदा तो आमचा शेतकरी, आमचा शेतमजूर, आमचा 12 बलुतेदार उभा राहतो आणि पुढच्या आव्हानांचा सामना करतो. त्यामुळे हे जे आत्मिक बल आपल्याला या कीर्तन परंपरेने दिलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सोनीचं मनापासून अभिनंदन करेन की हा विचार आपल्या मनामध्ये आला की वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनकारांच्या या संपूर्ण संप्रदायामध्ये कोण बनेल, होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, हा रिएलिटी शो करायचा. मला असं वाटतं इतकी सुंदर संकल्पना आल्याबद्दल पहिल्यांदा तर सोनी मराठीचं मनापासनं अभिनंदन केलं पाहिजे. नव्हे तर
सोनी मराठीला दंडवत देखील म्हटलं पाहिजे. इतकं सुंदर काम आपण या ठिकाणी करता आहात. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की माध्यमं बदलतायत आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो त्याच्यामध्ये सोनी सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत हिची खूप महत्वाची भूमिका आहे. आपण असं म्हणतो की जगामध्ये शेपिंग ऑफ नरेटिव्ह हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. विमर्श काय आहे, विमर्श नरेटिव्ह काय आहे हे तयार करण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होतं. आणि मग त्या ठिकाणी जर कीर्तनाचा विमर्श तयार होत असेल, कीर्तनाचा नरेटिव्ह तयार होत असेल तर या भारत देशाकरता आणि या महाराष्ट्राकरता यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं. आणि म्हणून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याची एक झलक आपण बघितली. खरं म्हणजे इतके छान अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आले, कीर्तनकार आमचे आले, तरुण आले, युवा आले, अडचणीतले आले आणि त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन देखील केलं, आपल्या जीवनातल्या काही गोष्टी देखील सांगितल्या आणि परीक्षकांनी देखील मला असं वाटतं की त्यांना सामावून घेतलं. हे जे एकरूप होणं आहे ते एकरूप होणं खरं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगलं आहे की प्रत्येक जण एकमेकाला माऊलीच म्हणतो, कारण प्रत्येकाला एकमेकात माऊलीच दिसते. तशा प्रकारची एकरूपता आपल्याला या कार्यक्रमामध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित जी टीम असेल, ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केलाय त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतांची परंपरा चालवणाऱ्या त्यांची जी काही नवीन पिढी आहे त्या पिढीतल्या जे काही वारसदार आहेत त्या वारसांचा सत्कार करण्याची संधी ही आपण मला दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.